महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। चंद्रकांत पाटील कटारे यांचे फटकारे। सवंदगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण व जरूर गण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्याकडून निवडणूक रिंगणात रोहिणी रामकृष्ण कटारे, पंचायत समिती गण सवंदगाव आरती मनोज त्रिभुवन, जरूर गण भास्कर पाटील मतसागर यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पाटील कटारे अण्णा यांची स्फोटक मुलाखत। नमस्कार इंडिया, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती गणाच्या निवडणूक वैजापूर तालुक्यामध्ये ग्राउंड रिपोर्ट शेताच्या बांधावरून वैजापूर तालुक्यातले ज्येष्ठ नेते चंद्रकांत अण्णा कटारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार अण्णा। नमस्कार नमस्कार। आज आपण एकंदरीत हे सर्व संपूर्ण राजकारणाचं वातावरण जेव्हा बघतो, जिल्हा परिषद गट सवंदगाव आणि पंचायत समिती गण जरूर आणि सवंदगाव च्या अनुषंगाने तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, आपल्या सुनबाई उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे। तर सध्याचं राजकारण आणि परिस्थिती बघता तर तुमची दिशा काय आहे पुढे? आमची दिशा एकच आहे, जे पिचलेले खचलेले लोक आहे त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आणि जो काही लाभार्थी आहे ज्यांना लाभ मिळतो शासनाचा, हा लाभ आम्ही विनामौल्य देणार आहे आणि घरपोच देणार आहे। कारण काय झालं का याच्या अगोदर जे काही 20-20 वर्षे 25-25 वर्षे जे राहिले मंडळी, जे पद भोगले सत्तेमध्ये जे राहिले आणि त्यांनी फक्त काय केलं का लोकांना म्हणजे पार इतका त्रास दिला का विहीर जर मंजूर झाली तर जी शिकवण दिली का 20% राजकारण आणि 80% समाजसेवा हा आमचा ध्येय धोरण आहे। आणि म्हणून आमची शिकवणच ती आहे का लोकांचे काम जर लोकांनी सत्ता दिली तर तुम्हाला सांगतो का आपण या जिल्हा परिषदेचे आमचे जिल्हा परिषदेला माझी सुनबाई आहे आणि इकडे जरूर गणामध्ये भास्कर पाटील मतसागर आहे आणि इकडे आमच्या सवंदगाव गणामध्ये आरतीताई मनोज त्रिभुवन हे आहेत। आणि आम्हाला जर या लोकांना तिघांना निवडून दिलं तर तुम्हाला सांगतो का सुतासारखं यांना सरळ करू आणि सरळ करून असा भ्रष्टाचार म्हणजे बिगर भ्रष्टाचाराचा कारभार आम्ही करू। कोणाची योजना आली तर त्याचे तिकिटाचे पैसे सुद्धा त्यांनी द्यायचे नाही, हे आमचं ध्येय धोरण राहील। आणि म्हणजे समाजाला आपण जो दबलेला पिचलेला समाज आहे, रोड रस्ते नाही, आज तुम्हाला सांगतो फक्त कागदावरच रोड रस्ते आहे, कुठेही रस्ता यांनी केलेला नाही। खड्डे जर पाहिले तर खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच आपल्याला कळायला तयार नाही। आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे, जनता निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील, कारण आम्ही लोकशाहीचे माणसं आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा आम्ही तंतोतंत वापर करू आणि कुठेही आम्ही गालबोट लागू देणार नाही आणि सर्वसाधारण माणसाला आम्ही न्यायच देऊ आणि त्या न्याय हक्कासाठी आम्ही निवडणूक लढवतोय। आम्ही लोक म्हणतात का संधी द्या सोनं करू, परंतु आम्हाला सोनं वगैरे करायचं नाही, कारण सोन्यानं आमचं घर भरायचं नाही, तर आमच्यावर जे समाजाने मतदारांनी आमच्यावर जे उपकार केलेले आहेत आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या, आम्हाला तुमच्या ऋणातून मुक्त करा, एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। एकंदरीत आपला जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, हा पक्ष खरं तर शेतकऱ्याच्या हिताचा पक्ष आहे, हिताचा विचार करणारा पक्ष आहे। तर हा जो विचार आहे माननीय शरद पवार साहेबांचा की शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि या अनुषंगाने ज्या संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या, तर सध्याचे जे सदस्य आहेत तर यांच्याबद्दल आता ते पुनर्निवडणुकीच्या रिंगणात आपल्या समोर आहे, तर यांच्याबद्दल यांची दिशा आणि आपली दिशा याच्यात मूळ फरक काय वाटतो? तुम्हाला तुम्ही पहिले विचारलं का शरदचंद्र पवार साहेबांचा हा पक्ष आहे। आता मी सांगण्यापेक्षा का जनतेला माहित आहे, मतदारांना माहित आहे का शरदचंद्र पवार साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना का पुरी चारा तगाई तुमची बर्डिंग नाला बर्डिंग हे सगळे कर्ज कुठलाही आठ तट न घालता पूर्णपणे सातबारा त्यांनी कोरा केलेला आहे
आजची जी सरकार आहेत हे अनेक त्यांनी त्रुट्या त्याच्यात काढतात, अनेक काहीतरी त्याच्या मागे ससे मिरा लावतात. याचंही असलं पाहिजे, त्याचं ते तसं असलं पाहिजे. म्हणजे फक्त त्यांना माणसांची, आमच्या मतदारांची ससे होलपाट करायची आहे, बाकी काम करायचं नाही. लोकांना जसं आपण एखाद्या काय करतो, एखादा शेतकरी शेतमजूर 4-5 कोंबड्या पाळतो आणि त्यांना दाणी टाकतो आणि मग त्यांना एक एक तगडं धरून त्यांना कापतो, तसा यांचा या सरकारचा धोरण आहे का शेतकऱ्यांना गरीब करायचं, शेतकऱ्यांचं पार खिचपून त्यांना म्हणजे जेरीस आणायचं, शेतकऱ्याचं कंबरडं मोडायचं, हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. कारण तुम्ही पहा, तुम्ही सांगितलं की बाबा शेतकऱ्यांचे काय हाल आहे पिकाचे याचे. आता मला तुम्ही सांगा का काँग्रेसच्या काळामध्ये, आमच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या काळामध्ये याच कापसाला 14,000 रुपये भाव मिळाला आणि त्याच्यानंतर आज काय 2026 आज. म्हणजे तुम्ही विचार करा का प्रत्येक मालाचे भाव वाढले, प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला भिडले आणि आमच्या कापसाला मात्र 7,500 ते 8,000 रुपये भाव आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचं कंबरडं मोडेल, नाही तर काय होईल. त्याच्यानंतर कांद्याचे भाव काय आहे, कांदे आज 1,000, 1,100, 600, 700 रुपये चालले. शेतकरी जगल का, हा विचार तुम्ही आपण करा. आमची मक्का आहे, मक्याचे भाव काय चालले, 1,500, 1,400 रुपये चालले. म्हणजे यांनी फक्त लुटमार करायची, शेतकऱ्याला भिकारी करायचं यांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही पहा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्र आमच्या बांधाला आहे, तिकून पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये हेक्टरी आणि आमच्याकडे 7 वंचित आहे. म्हणजे ह्याशी जर परिस्थिती असेल तर मग हे सत्ताधारी लोक काय कामाचे आहे. म्हणून मला या ठिकाणी असं सांगायचं का या ठिकाणी सत्ता भोगणारे जे आमदार आहेत, या आमदाराचं कार्य काय आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे जनतेने. आणि जनतेला एकच विनंती करायची का हे अनेक प्रश्न मांडतात विधानसभेमध्ये, मग त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा हा अनुदानाचा जो प्रश्न आहे हा का तिथं तारांकित प्रश्न मांडला नाही, हाही माझा त्यांना सवाल आहे. आणि म्हणून या ठिकाणी यांना फक्त स्वतःचे खळगे भरायचे, यांना दुसऱ्याचं काही भलंबुरं करायचं नाही, फक्त निवडणूक आली का हात जोडायचे आणि त्याच्यानंतर कोणाकडेही लक्ष यांचं नाहीये, असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. या ठिकाणी या जनतेचे प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रमुख प्रश्न असेल की जे चांगलं दर्जेदार उच्च दर्जाचे शिक्षण मिळालं पाहिजे आणि आरोग्याच्या सुविधा असतील. तर या उपजिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सुविधा आहेत, ज्या स्कीम्स आहेत, त्या पूर्णपणे ग्रामीण भागातील माणसांना मिळत नाही, कारण आपलं निमशहरी आणि ग्रामीण भाग येतो. मग ग्रामीण भागातले हे प्रश्न आहेत. मग यांनी आताचे जे सदस्य आहे, यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही अशी जनतेची भावना आहे. तर या भावनेचा आपल्याला कशा पद्धतीनं दिशा देता येईल आणि आपल्याला